नामांकित TCS आस्थापनात लैंगिक छळासह महिला कर्मचाऱ्यांना बुरखा घालण्यास आणि नमाज पढण्यास भाग पाडण्यात येत होते. आरोपी हिंदूंच्या देवतांचे अतिशय अश्लाघ्य पद्धतीने अवमानही करत होते. नाशिकमधील TCS कंपनीत महिलांचे लैंगिक शोषण, धार्मिक भावना दुखावणे आणि धर्मांतराचा प्रयत्न केल्याच्या खळबळजनक प्रकरणात गेल्या 40 दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणारी मुख्य संशयित निदा खान अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. नाशिक पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून तिला ताब्यात घेतले असून यामुळे या प्रकरणातील अनेक महत्त्वाचे धागेदोरे उलगडण्याची शक्यता आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस गुन्हा दाखल झाल्यापासून निदा खान फरार होती. नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि विशेष तपास पथकाचे SIT प्रमुख सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली 3 पथके तिचा शोध घेत होती. ती मुंब्रा किंवा नातेवाईकांकडे लपली असल्याच्या संशयावरून तपास सुरू होता, मात्र ती वारंवार पोलिसांना चकवा देत होती. अखेर छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांच्या मदतीने तिला तेथून ताब्यात घेण्यात यश आहे.